चर्चा झाली. पण सगळे सोयऱ्याचा मुद्दा आहे. गेल्या वेळेस जेव्हा तुम्ही मुख्यमंत्र्यांना भेटला होता तेव्हा या मुद्द्यावरती सरकार पॉझिटिव्हली विचार करेल असं सरकार म्हटलं होतं, पण तुम्हाला परत आंदोलन त्याच्यावरती करावं लागलं. सगळे सोयऱ्याचा जो मुद्दा आहे तो खूप कळीचा इथे मुद्दा ठरतोय. मनोज भाऊ, यंदा तरी सरकार शब्द पाळेल असं तुम्हाला वाटतंय का? पाळावंच लागणार आहे त्यांना. आमची मागणी मग सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या, मराठा आणि कुणबी एकची ही मागणी 10 महिन्यापासूनची, आणि आम्ही त्याच्यावरती मग ठाम आहेत. त्यांचंच म्हणणं होतं की आपण दुसरा पर्याय काय काढू, म्हणून त्यांनी जजेस आणले होते, अभ्यासक आणले होते, घटनेचे कायद्याचे अभ्यासक, आरक्षणाचे अभ्यासक, मंत्री आणले होते, आमदार आणले होते, सचिव पण आणले होते अंतरवालीला. म्हणून सगळ्या सोयऱ्यांचं म्हणजे ज्याची कुणबी नोंद निघाली मराठ्यांची आणि ज्या मराठ्यांच्या निघाल्या नाहीत, त्यांचे जर उटीबिटी व्यवहार होत असले, त्यांच्या लग्नाच्या सोयरीकी जर जुळत असल्या पूर्वीप्रमाणे, तर त्यांना एक शपथपत्राच्या आधारावरती आपण नसल्या नोंदी निघाल्या तरी ज्या मराठाच्या नोंदी निघाल्यात त्याने शपथपत्र द्यायचं, हा आमचा सोयरा आहे, त्याच्यावरती द्यायचं महाराष्ट्रभर. असं राज्यांतर्गत येणारे लग्नाच्या सोयरीकी ज्या जुळत्यात त्यांना द्यायचं असं ठरलेलं आहे, आणि त्याच विषयावरती आम्ही आजही ठाम आहेत आणि सरकार सुद्धा राहणं गरजेचं. तर तुम्ही आता परत एकदा दौरा करताय.